नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मम्मीज कोल्हापुरी किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत मुलांना अगदी आवडणारा फ्राईड राईस। शक्यतो मुलांना चायनीज पदार्थ आवडतात, पण बाहेरच्या पदार्थांमध्ये अजिनोमोटो आणि कलरचा वापर केलेला असतो। आज आपण कलर वगैरे काही न वापरता फक्त भात आणि भाज्या यांचा वापर करून आणि सॉसचा वापर करून आपल्याला इथे फ्राईड राईस बनवायचा आहे। भात जर आपल्याकडे शिजवलेला असेल तर आपण सकाळी टिफिनसाठी हा फ्राईड राईस आपण अगदी पटकन करू शकतो। चला तर मग सुरू करूया। त्यासाठी आपल्याला लागेल 1 वाटी तांदळाचा शिजलेला भात। शक्यतो भात शिजवून थंड करून घ्यावा। लसूण 10 पाकळ्या आणि चवीनुसार मीठ, तिखट पावडर 1 टीस्पून, खलबत्त्यात ठेचून घ्या सगळं हे मिश्रण। शक्यतो खलबत्त्यात ठेचा, मिक्सरला वाटू नका। तेल 1 टीस्पून टाका। तेल गरम झाले की आपण ठेचलेला लसूण टाका, तो व्यवस्थित परतून घ्या। गॅस मंदच करा। त्याच्यामध्ये 2 सिमला मिरची बारीक कट करून टाका। भाज्यांचा वापर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। जी मुलं चिकन खातात, अंडी खातात, त्यांना तुम्ही उकडलेली अंडी त्यात घालू शकता, उकडलेले चिकनचे पीस टाकू शकता। इथे सोया सॉस 1 टीस्पून टाकायचा आहे। सोया सॉस जास्त वापरायचा नाही, नाहीतर ते आंबट होतं आणि उग्र लागतं। त्यामुळे सोया सॉस जपून वापरा। आणि सोया सॉसमध्ये पण मीठ असतं, त्यामुळे मिठाचा वापर अगदी जपून करा। आता तो शिजलेला थंड झालेला भात टाका। शक्यतो भात लांब दाण्याचा असावा, म्हणजे तो छान दिसतो आणि मुलंही अगदी आवडीनं खातात। आता भात व्यवस्थित परतून घ्या। या दरम्यान गॅस मंदच ठेवा। आता टोमॅटो सॉस 1 टेबलस्पून टाका। टोमॅटो सॉसने भाताला कलर पण छान येईल आणि चवही वाढेल। आता ही मंद गॅसवर टोमॅटो सॉस मिक्स करून घ्या। तर मिरी पावडर पाव टीस्पून टाका। अगदी बारीक चिरलेला ज्वारी असा कोबी 1 वाटी किंवा त्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, तो टाका। आणि यावेळी गॅस मोठा करायचा आहे। आपल्याला कोबी असा करकरीत राहिला पाहिजे, खूप असा न शिजवता आपल्याला परतवायचा आहे। आता आपला हा फ्राईड राईस तयार झालेला आहे। आपण गरम गरम फ्राईड राईस सर्व करूया। वरून परत कच्चा कोबी घाला। मुलं ह्यातला कोबी अगदी आवडीनं खातात। जर तुम्हाला ही पटकन होणारी ही चायनीज फ्राईड राईसची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया अशा झटपट आणि वेगळ्या रेसिपींसाठी। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा।